तुमच्याजवळ जोपर्यंत पैसे आहे तेव्हा गुटक्याची पुडी चगळणारं टोळकं मागं पुढं आहे. एकदा पैसे संपले टोळकं गेलंच समजा. अपने भी पराये हो जाते और पराये भी अपने हो जाते. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते हैं जब पैसे पास होते हैं. बोलवायची गरज नाही, सब पैसे के भाई. म्हणून मैत्री करा, फक्त भावाला डावलून करू नका. हे रक्ताचं नातं आहे आणि बंधूचं प्रेम मित्र देऊ शकत नाही. आपण ज्या ग्रंथाचं चिंतन करणार आहोत मामा, हे सक्के भाऊ नाहीत. सावत्र आहे. राम कौसल्याचा, लक्ष्मण सुमित्रेचा, भरत कैकईचा. पण सावत्र बंधूसाठी सख्या मायचा संबंध तोडला त्याचं नाव भरत आहे. हे बंधुप्रेम लक्षात घ्या. 14 वर्षानंतर वनवास संपला. रामचंद्र प्रभू आले. राज्याभिषेक सोहळा इथून दिसेल तुम्हाला, एकच मिनिटात सांगतो. रामचंद्र आणि सीता माता सिंहासनावर विराजमान. माय कौसल्याच्या हातात आरती आहे. वसिष्ठ गुरुजीच्या हातामध्ये कुंकवाचा करंडा आहे. लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्या ढाळतात. हनुमानजी आपल्या पद्धतीनं बसलेले आहे. जेव्हा कुंकुम तिलक झाला सर्वांनी जय जयकार केला. राजा विराज महाराज रामचंद्र भगवान की जय. सगळी अयोध्या नाचू लागली मामा. पण हनुमानजीला स्टेजवर एक व्यक्ती दिसेना. हे नीट आहे का? लक्ष्मण आहे, शत्रुघ्न आहे, भरत दिसेना. भरत, अरे या आनंदाच्या सोहळ्यामध्ये भरतजी कुठं आहे? भरतजी कुठं आहे? जेव्हा मामा हनुमानजी मागं गेले सिंहासनाच्या, दृश्य पाहलं, हनुमंतासारखा धैर्यशाली रडायला लागला. काय दृश्य होतं? भरत मागं उभा होता, भावाच्या डोक्यावर छत्र धरलं होतं आणि खाली मान घालून हुंदके देऊ देऊ रडत होता. पुढे सगळी प्रजा नाचत होती आणि सावत्र भाऊ हुंदके देऊ देऊ रडतो. हनुमानजीने विचारलं, भरतजी आज खुशी का दिन, प्रजा नाच रही, आप रो रहे, सामने चलो ना. हनुमान, भगवान के सामने केवल पुण्यवान जाते हैं, पापी नहीं. आप पापी है, मेरे जैसा पापी ब्रह्मांड में नहीं. हनुमान, इस पापी का जन्म नहीं होता तो मेरा भैया 14 साल वनवास नहीं जाता, भाभी सीता को चुरा के लंकेश नहीं ले जाता, लखन को शक्ति नहीं लगती, मेरी 3 माता विधुर नहीं बनती. सगळ्या अयोध्येला दुःखाच्या सागरात लोटण्याकरता हा पाप्याचा जन्म झाला. काय तोंड दाखवू म्हणतो भावाला? मी मागच ठीक आहे. हनुमानजी रडत रडतच पुढे आले. हळूच प्रभूच्या कानात, प्रभुजी खुशी के अवसर पर एक आदमी की याद है क्या? कौन? तुम्हारे भाई भरत. अरे हाँ, भरत का है? तुमच्या मागं उभा आहे मालक, हातात छत्र धरलंय, खाली मान घालून रडतोय. मी विनंती केली पुढे चला म्हणून, तो रडून म्हणतो, काय तोंड दाखवू म्हणतो दादाला? या पाप्याचा जन्म झाला म्हणून भाऊ वनवासात गेला, हा पापी जन्माला आला म्हणून वहिनीला रावणाने चोरलं, या पाप्याचा जन्म झाला म्हणून लक्ष्मणाला शक्ती लागली, हा पापी जन्माला आला म्हणून माझा बाप मेला, हा पापी जन्माला आला म्हणून माझ्या 3 माता विधवा झाल्या. अख्ख्या अयोध्येला दुःखाच्या समुद्रात लोटण्याकरता माझा जन्म आहे. काय तोंड दाखवू म्हणतो दादाला? मी मागच ठीक आहे म्हणतो. मागच राहू दे त्याला. तुम्ही एवढे निर्दयी झाला का देवा? नाही. मग मागच का राहू द्या म्हणता? माझा भरत काय करतो? तुमच्या डोक्यावर छत्र धरलं, खाली मान घालून रडतो. वाटल तेवढं रडू दे त्याला, वाटल तेवढं रडू दे हनुमंता, पण छत्र धरून उभा आहे ना हा मालक,
तुला माहिती नाही मारुती, माझ्या भरतासारख्या भावाचं छत्र या रामाच्या डोक्यावर आहे, म्हणून आज राम अयोध्येचा राजा आहे. अरे त्याचं छत्र नसलं तर मला कोण विचारतंय? आपण हे लक्षात घ्या. मी का सांगतो, हे बंधुप्रेम ऐकायचंही 7 दिवस आपणाला, करमणूक नाही, मनोरंजन नाही. सगळे मी पुढं काय काय सांगणार आहे ते सर्वांना पाठ आहे. तरी सोनईचे श्रोते तेवढ्याच आतुरतेनं ऐकतात. हे सोनईच्या श्रोत्याचं नवल आहे ना. खादलेची खावे अन्न, प्यालेलेची प्यावे जीवन, तैसे हरी कथा श्रवण, केलेलेची करावे. प्रथम वंदन गणेशाला आहे, कारण गणपती विघ्नहर्ता देव आहे. काल बाप्पा गेले. विघ्नहर्ता सर्वांना माहिती आहे. ज्या घरात गणपती आहे, मोटरसायकलचं जमत नाही मामा. एखाद्या घरामध्ये 4 भाऊ असेल ना, आवडीनुसार वाहनं घेतात की नाही. राहत आहे, मोठा बुलेट घेतो, 2 नंबरचा राजदूत, 3 नंबरचा हिरो होंडा, धाकट्याची सुझुकी. तो प्रकार गणपतरावच्या घरात आहे की नाही. मम्मीचा वाघ, पप्पाचा बैल, भैयाचा मोर, याचा उंदीर. फक्त डोकं चालवा. या वाहनाचं तरी घरात जमतं का? नेहमी पार्वतीचा वाघ महादेवाच्या बैलावर टपला, कार्तिक स्वामीचा मोर शंकररावच्या गळ्यातल्या सापावर टपला, शंकररावच्या गळ्यातला साप गणपतरावच्या उंदरावर टपला. अरे जिथं मोटरसायकलीचं जमत नाही. बरं, मांडीवर पार्वती आहे, डोक्यावर गंगा आहे, दोघीची रात्रंदिवस भांडणं आहे. गंगा गौरी दोघी भांडवी. हे एका घरातलं सांगतो मामा, दोघीची भांडणं आहे. एकदा गणपती बाप्पानं विचारलं, मम्मी तोंड का उतरलं ग? अरे तुला सांगून काय उपयोग आहे बाळा, काही गोष्टी लेकराजवळ मायनं सांगायच्या नसतात. मी तुझा मुलगा आहे ना, काय अरे हे बघ, मी तुझ्या बापाची लग्नाची मांडीवर बसली आणि मागणं आली गंगा तुझ्या पप्पाच्या डोक्यावर. हे बरं दिसते का रे घरात? गंगा गौरी दोघी भांडवी, संभ्यासी धाडले वनारे, मस्तकात उष्णता, माथ्यावर शीतलता, नामचंद्र. एवढे विरोधाभासी धर्म शिवाच्या घरात असून घर सुरळीत का चाललं? त्याचं उत्तर रिंग मास्टर गणपती आहे. सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची. कोणतंही कार्य असू द्या मामा, पहिलं पूजन गणेशाचं केल्या जातं. व्यापारी असो की शेतकरी, कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी, तमाशा मंडळी असो की कीर्तनकार, पहिलं गणपतीला. कादंबरी लिहिणारा सुद्धा पहिलं गणेशाला वंदन. एवढंच नाही, ज्या ग्रंथ जयंती निमित्त आपला कार्यक्रम आहे ते ज्ञानाचे राजे आहे. ज्ञानराज शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञानाचा राजा ही सर्वांना पाठ असलेला अर्थ आहे, पण एक वेगळा अर्थ. संस्कृतमध्ये राज येते हा धातू आहे आणि तो ज्ञान शब्दाच्या पुढे आला राज. नुसतं राणीच्या विरुद्ध राजा, प्रजेच्या संबंध आणि राजा एवढा अर्थ लावू नका. हा संस्कृत शब्द राज येते. म्हणजे राज येतेचा अर्थ आहे शोभायमान. राज येते म्हणजे शोभायमान. आणि अलीकडे ज्ञान, ज्ञान अधिक राज. ज्ञानालाही ज्याच्यामुळे शोभा आली त्याचं नाव ज्ञानराज आहे. राजाला ज्ञानामुळे नाही, त्या ज्ञानाला ज्या राजामुळे ते शोभायमान झालं, ज्ञान ज्याच्यामुळे, त्याचं नाव ज्ञानराज आहे. असे ज्ञानांचे राजे असले ज्ञानोबा आहे. तरी ज्ञानेश्वरी लिहिताना पहिलं वंदन ज्ञानाच्या राजाने गणरायाला केलं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशू. अनादिदेव आहे. गणपतीला केवळ शंकर पार्वतीचा पुत्र समजू नका, कारण महादेव पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन झालं होतं. तुमच्या भाषेत विचारतो, मम्मीच्या आणि डॅडीच्या लग्नात पिंट्या असतो का? म्हणून आद्या म्हणावं लागलं. ओम नमोजी आद्या. पुढा एक पाठ आहे तुम्हाला. गणाधीश ईश तो सर्व गुणाचा,
मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, जो सर्वाच्या आधी आहे. व्यापारी असू द्या पहिलं गणेशाचं पूजन, शेतकरी असू द्या पेरणीपूर्वी गणपतीचं पूजन, तमाशा मंडळ असलं तरी आधी गण आहे, मग गवळण आहे, नंतर वग लावतात रात्रभर. इथली माणसं सोनईची चांगली आहे, पण तमाशा पाहिलेली आहे का नाही? हरकत काय मामा? नुसता पाहला नाही म्हणावं, नियोजन केली. यात्रेमध्ये करावं लागते. नारायणगावला जाऊन त्यांचाही पहिला गण असतो की नाही. आता आमची महाराज मंडळी बसलेली आहे, डपावर थाप टाकली म्हणजे रात्रभर उठू देत नाही ना समाजाला. पण पहिला गण तुम्ही ऐकलेला आहे गण मामा. ओम नमो तुमोरेश्वरा गिरज खूवरा पिता शंकरा रिद्दीच्या वरा धाव का पाव तुझ्या चरणी आमुचा भाव. हे कामापुरतं त्यांना फक्त पटवून देण्यात आहे ना पहिला गण. मग गवळण, मग वक. कीर्तनकार सुद्धा प्रथम नमन करू गणनाथा. आणि म्हणून तुलसीदासजी सुद्धा पहिलं वंदन गणेशाला करतात. नंतर सरस्वतीला, सीताराम, शिव पार्वती, गुरुदेव. प्रत्येकाला वंदन केल्यापेक्षा सिया राममय सब जग जाणी करहु प्रणाम जोरी जुग पाणी. बिनु सतसंग न हरी कथा म्हणून प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे. त्या प्रयाग क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारे महात्मे भारद्वाजजी आहे. भारद्वाज मुनी बसई प्रयागा. आणि माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक साधू संत दरवर्षी एकत्रित येतात. त्याचं नाव माघ मेळा. महिना पूर्ण झाला की पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे महात्मे भारद्वाजजीला भेटून जातात. याही वर्षीचा माघ मेळा सगळे साधू संत ज्ञानाचा आदानप्रदान, शास्त्र चर्चा, ग्रंथ श्रवण सत्संग झाला. आणि पूर्णाहुतीच्या दिवशी सगळे महात्मे भारद्वाजजीला भेटू निघाले. शेवटी एक महात्मे आले, भारद्वाजजी खाली उतरले. त्या महात्म्याला आपल्या आसनावर बसवलं. स्वतः भारद्वाजजी खाली बसले. ज्यांना आसनावर बसवलं ते याज्ञवल्क्य आहे, खाली बसतात ते भारद्वाजजी आहे. ही साधूची नम्रता आहे, हे लक्षात ठेवा. घडलेली गोष्ट सांगतो मामा. घडलेली गोष्ट तुम्ही ऐकली असेल. पंढरपूरला पूजनीय डोंगरेजी महाराजांची भागवत कथा होती. बरेच वर्ष झाले त्याला. हे 85-86ची गोष्ट असेल. डोंगरेजी महाराज म्हणजे कलियुगातले शुकाचार्य. हातात जपमाळ घेतली, नासागरी दृष्टीन मेरा कन्हैया म्हटलं की श्रोत्यांच्या अंगावर रोमांच यायचं. एवढं तप झालेलं होतं त्या महात्म्याचं. नुसतं मेरा कन्हैया. 4 दिवस झाले. लाखो समाज पंढरपूरचा पागल झाला. पुढे प्रचंड गर्दी. त्यावेळेला भारताचे गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेब शेजारी आले. कुठेतरी काही लोकांनी सांगितलं खूप गर्दी आहे, आपण 5 मिनिट जाऊ भेटायला. चालू कथेमध्ये नियोजन नव्हतं. आता भारताचा गृहमंत्री म्हटल्यावर 5-50 पोलीस पुढं, 5-50 पोलीस मागन, सिट्या वाजवतच. मोठा हार साहेबांच्या हातात. विक्षेप झाला कथेमध्ये. श्रोते तल्लीन झालेले होते. डोंगरेजी महाराजांनी डोळे उघडले. मामा बघितलं तर चव्हाण साहेब हातात हार घेऊन स्टेजपर्यंत आलेले. तिथूनच हात जोडले. साहब पुष्पमाला वहाई रख लो, मंचक पर मत आओ, मैंने आपका स्वीकार पुष्पमाले का किया है, बुरा मत मानो. तिथून नमस्कार केला. चव्हाण साहेब गेले. 2 दिवसांनी करपात्रीजी महाराज आले. मी साधूची नम्रता सांगतो. करपात्रीजी आणि डोंगरेजी महाराज एक गुरुबंधू होते. करपात्रीजी का जन्मभर भांड वापरलं नाही मामा. पाणी प्यायचं ते वंजळीत, अन्न खायचं ते वंजळीत. कराचंच पात्र केलं जीवनभर, म्हणून नाव करपात्री. ते पंढरपूरला आले.
पांडुरंगाच्या दर्शनाला तिथे ब्राह्मण मंडळीने सांगितलं, करपात्रीजी महाराज, आपके गुरु भाई डोंगरे जी महाराज की कथा चल रही है, आज 6 दिन हो गए, आज 7वां है और 2 दिन चलने वाली है। अच्छा तो चलो मैं भी कथा सुनने आता हूँ। कल्पना नहीं, आज पोलीस नाही मामा, आज 10-20 ब्राह्मण पुढं 10-20 ब्राह्मण मागे मध्ये करपात्रीजी, चालू कथेमध्ये करपात्रीजी आले। डोंगरेजी महाराजांनी बघितलं माझा गुरुबंधू आला, उतरले, हाताला धरलं आणि आपल्या सिंहासनावर बसवलं। डोंगरेजी महाराज खाली बसले। दबक्या आवाजात अख्ख्या श्रोते वर्गात चर्चा, अरे भारताच्या गृहमंत्र्याला मंचकावर न येऊ देणारा साधू आज उतरतो काय, हाताला धरतो काय, त्या साधूला आपल्या आसनावर बसवतो काय, स्वतः खाली बसतो। हा फार मोठा अधिकारी महात्मा असला पाहिजे। आता लोकांची काय अपेक्षा असते, या बाबांनी 2 मिनिट आशीर्वाद पर बोलावं, ऐक नाही, शांतता पसरली। सुनील आणि करपात्रीजी महाराज म्हणाले, देखो भाई, मुझे मालूम नहीं था, लेकिन विट्ठलनाथ जी का दर्शन करने आया तो ब्रह्मरुंदों ने बताया तुम्हारे गुरु भाई की कथा चल रही है, तो मैंने कहा चलो मैं भी कथा सुनने आता हूँ। मैं यहाँ कथा श्रवण करने के लिए आया था, लेकिन उल्टा हो गया। मेरे गुरु भाई ने मुझे सिंहासन पर बिठाया और मेरे डोंगरे बाबा नीचे बैठ गए। लेकिन समझने में गलती मत करो कि मैं सिंहासन पर बैठा तो बड़ा साधु, नीचे बैठ गया तो छोटा साधु। अरे निर्णय तो आपके सामने हो गया है। मेरे गुरु भाई डोंगरे जी महाराज का भक्ति का तराजू इतना वजनदार है, वो नीचे बैठ गया और मैं भक्ति में इतना हल्का हूँ, भाई मुझे ऊपर उठा लिया। ही साधूची नम्रता सांगतोय मी। तिथून वाढलं आपलं याज्ञवल्क्य भारद्वाज, स्वतः खाली बसले आणि याज्ञवल्क्यजीला आपल्या आसनावरती बसवून हात जोडून म्हणाले, बाबा कितने सालों से यहाँ रहता हूँ, कितने मार्ग मेले देखे, शास्त्र चर्चा, ज्ञान का आदान प्रदान, सत्संग किया, लेकिन मेरा एक संशय नहीं गया। लेकिन उतनी कथा मैं नहीं, पूरा संसार जानता है बाबा। एक राम अवधेश कुमारा, 3 कर्जविद संसारा, नारी बिरह दुकलई अपारा, भई रोशन रावण मारा। एक दशरथ जी का बेटा बड़ा राम, तू राजगद्दी मिलने वाली थी, छीन ली कई के माँ ने। भरत बेटे राम जी को वनवास जाना पड़ा, उनके साथ भाई सीता हरण तलाश करते आगे, सुग्रीव के साथ मित्रता सेतु बंधन, रावण को मार डाला, अयोध्या में राम राज्याभिषेक हुआ। ये कथा मुझे पूरी मालूम है बाबा, लेकिन मेरा सवाल है वो वही राम है क्या जिसका सुमरन बनारस में शंकर जी करते हैं, या और कोई दूसरा राम है? नाथ एक संशय बड़ा मोर है। एवढी पवित्र कथा, पण या पवित्र कथेचा जन्म मामा संशयातून झाला। नाही तर संशयासारखं पाप नाही लिमसे, माऊलीनं लिहिले का नाही, संशयावणी थोर आणि पाप नवे घोर। तुम्ही हातानं लिहिली ज्ञानेश्वरी, तुम्हाला चांगलं पाठ झालं। संशयावणी थोर आणि पाप, सर्वात मोठं पाप म्हणजे संशय आहे। एक 2 मिनिटात मजा सांगतो मामा। ग्राउंड भरलं बरं का आपलं, जेवणाची चांगली तयारी करा। मलाही वाटत नव्हतं शेवटच्या दिवशी एवढा समाज येईल असं वाटलं होतं, पण उदयन भाऊला कल्पना होती, त्यानं बरोबर भविष्य सांगितलं। मजा आहे, हा ना। बसायची व्यवस्था तिकडी करावी लागेल मामा, सावध राहा, 5 वर्षांनी योग आहे जमते। या तुम्ही, हे कमी पडत नाही, मोठे लोक आहे, काळजी करू नका। संशयासाठी सांगतो मी, बरं का संतोषराव, संशयासाठी चालू आहे। एका गावात तमाशा होता। एक पाटलाचा मुलगा, 22 वर्ष वयाचा, श्रीमंताचा मुलगा, त्याला प्रातर्विधीला जावं लागलं रात्री 12ला। तो गेला, फक्त डोळ्यापुढे चित्र आणा, बोराच्या झाडाखाली बसला प्रातर्विधीला। योग असा, तिथून याला नाचणाऱ्या बाया दिसत होत्या स्टेजवरच्या, बरं का। इकडे लाईट होता, ते अंधारात बसलं होतं। मी संशयासाठी सांगतो,
काय वासना असेल त्यानं प्रातर्विधी करता करता 2-4 बोरं खाल्ले, दोन्ही कामं चालू. पण बोरं खाल्ल्यावर संशय आला. म्हणला त्या बायाने पाहिलं तर नसेल, आता ते अंधारात ह्या उजेड, संशय. घरी गेला, म्हटला जर पाहिलं असेल तर काहीतरी बोलतील त्या, आपण जाऊ. तमाशाला आलं ते, कधी येत नव्हतं. योग असा मामा, ते यायला न बाईचं गाणं चालू होतं. मैं तो सैया की बात जान गई रे. हिंदीतला तमाशा, तुमचा एमपीतला सांगतोय, हिंदीतलं गाणं होतं. मैं तो सैया की बात जान गई रे. त्याला वाटलं पाहिलं हिनं बोर खाताना, म्हणून तर म्हणते सैया की बात जान गई रे. आता आपल्या घराण्याची अब्रू जाते बरं का मामा. ते घाई घाई स्टेजवर आलं आणि 1 तोळ्याची अंगठी त्या बाईच्या बोटात घातली. ते इतकी खुश झाली, याला वाटलं आता हे सांगणार नाही. तिनं दुसरं चरण सुरू केलं. मैं तो सैया की बात कह रही हूं. तिला वाटलं याला गाणं चांगलं आवडलं. बैठो चाचा, हा पुष्पमाला बाद में मैं बताता हूं. चाचा धन्यवाद. त्याला वाटलं अंगठी दिली तरी म्हणती कह रही हो. 5 तोळ्याचं लॉकेट दिलं. लिमशे पाहता काय भाषा, उद्देश हिनं सांगू नये, पण हे इतकी खुशीत आली. म्हणला जन्म गेला नाचण्यात, पण एवढा आवडीचा श्रोता आणि इतकं गाणं आवडणारा श्रोता आजच भेटला. म्हणून तिनं 3रं चरण सुरू केलं. तुम जानो वा न जानो सैया, मैं तो सैया की बात कह रही. स्टेजवर आलं आणि रागावून म्हणला, हा तुला अंगठी दिली 1 तोळ्याची, 5 तोळ्याचं लॉकेट दिलं, तरी सांगतच म्हणतं का? आणि जा खाल्लं बोर संडास करताना. आता काय राहिलं? याला म्हणतात पाप. संशयाउणी थोर आणि पाप नव्हे घोर. अरे सर्वात मोठं पाप म्हणजे संशय. पण पवित्र कथेचा जन्म संशयातून आहे. भारद्वाजीचा तोच शब्द आहे, आई पार्वतीचा तोच शब्द आहे. भारद्वाजी म्हणतात, नाथ एक संशय बड मोरे, करगत वेद तत्व सब तोरे. याज्ञवल्क्य म्हणाले, ऐसे संशय कीन भवानी. दोन्ही ठिकाणी शब्द तेच आहे. अरे पार्वतीला असा संशय होता, तुम्हाला जसा आहे. म्हणजे पवित्र कथेचा जन्म संशयातून आहे. भारद्वाजी एकदा त्रेतायुगामध्ये, एक बार त्रेता युग माहे, एक बार त्रेता एकदा संपला मामा. एक बार त्रेता युग माहे, एक बार त्रेता युग माहे. शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही. शंभु गए कुंभजरी सिपाही, शंभु गए कुंभजरी सिपाही. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी. तुझे ऋषि अखिलेश्वर जाने, तुझे ऋषि अखिलेश्वर जाने, तुझे ऋषि अखिलेश्वर जाने, तुझे ऋषि अखिलेश्वर जाने. एक बार
याज्ञवल्के कथेला प्रारंभ करतात. एकदा त्रेता युगामध्ये भारद्वाजजी भगवान शिवजी रामकथा ऐकण्यासाठी अगस्ती महाराजाकडे येतात. अगस्तीजींचा चातुर्मास त्यावेळेला मनमाडच्या पुढे जो अनकाई नावाचा किल्ला आहे मामा, त्या किल्ल्यावरती होता. आणि तिथे शंकरजी कथा ऐकायला एकटे नाही, सोबत सती आहे. संग सती जगजननी भवानी. आणि तेव्हापासून ही पद्धत आहे, कथा दोघांना ऐकायची, पती पत्नी दोघंही पाहिजे. आज जर चुकून एकटा महादेव आला असेल, उद्या त्यानं आपली पार्वती सोबत आणणे, बरं का मामा. समजा परस्परे जर पार्वती आली असेल तर तिनं 5:30लाच घराला कुलूप लावून शंकरला पुढं घालून आणणे उद्या. इथला नियम आहे ना निमशय. शिव सती दोघं कथा ऐकायला येतात. याचं कारण सांगतो. पतीनं जर पुण्य केलं पत्नीला अर्ध मिळतं, पण पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पत्नीनं पाप केलं तर पतीला भोगावं लागतं, पण पतीनं पाप केलं तर पत्नीला भोगावं लागत नाही. कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. केवढा त्याग. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस उदरात बाळगलं चाचा, ज्या बापानं लालन पालन केलं, ज्या बहिणीसोबत भावासोबत खेळली, 25 वर्षे रक्ताचं नातं, हे कोण्या गावचं वेळेवर येतं बासिंग बांधून, त्याचा परिचय नसतो. आणि त्या वेळेवरच्या बासिंगवाल्यासाठी 1 मिनिटात एवढंही रक्ताचं नातं तोडते. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. केवढा त्याग आहे. ज्या मायबापाने जन्माला घातलं, ज्या बहिणी भावासोबत खेळली, त्या रक्ताचं नातं 1 मिनिटात तोडते आणि हे शरीर त्याला अर्पण करते. आणि मनातून म्हणते, आता हे शरीर तुझं, तू जीव लाव मला, नाहीतर रॉकेल वतून पेटव, तुला वाटल ते. शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तिथलं नाव पहा बरं, कुमारी. मग माहेरचं नाव, बापाचं नाव, बापाचं आडनाव, गाव बापाचं, पोस्ट बापाचा, तालुका बापाचा, जिल्हा बापाचा. लग्न झाल्यावर एकही अक्षर माहेरचं आणत नाही, ते सगळे टाकून देते. मग इथले स्वीकारते. सौभाग्यवती. पुढे सासरचं नाव, पुढे मिस्टरचं नाव, मिस्टरचं आडनाव, गाव मिस्टरचं, पोस्ट मिस्टरचा, तालुका मिस्टरचा, जिल्हा, एवढं सोडून एवढं स्वीकारते. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये पत्नीचा हक्क आहे, पत्नीच्या पुण्याईत पतीचा हक्क नाही. म्हणून तर अजूनही खेडेगावामध्ये शिक्षक लोकांचा आदर आहे. आणि शिक्षक घरी नसेल तर ताईला विचारतात लोक, मास्तरीन बाई, आणि तिला सहीसुद्धा येत नाही, पण अख्खं गाव म्हणतं मास्तरीन बाई. का? पती मास्तर आहे ना. मास्तर मास्तरीन, डॉक्टर डॉक्टरीन, वकील वकिलीन, बुवा बुईन नसेल जमत. पण लक्षात घ्या, मी असं उलट विचारतो, पत्नी शिक्षिका आहे, पती शेतकरी, त्याला कोणी म्हणतंय मास्तर? तुम्हाला डोक्यात फरक झाला का रे? मी नांगर घेऊन चाललो, मी कुठला मास्तर? पत्नी जरी शिक्षिका असली मामा, तरी तिच्या पतीला कोणीच मास्तर म्हणत नाही. पण पत्नी अशिक्षित असू द्या, पण पती मास्तर असल्यावर मास्तरीन. पदवीमध्ये हक्क ऐक नाही. तसं पुण्यामध्ये अरे सत्यनारायण करायचा असला म्हणजे एकटा घरमालक त्रास काढतो. 1 महिना रॉकेलच्या फटफटीवर बसून पत्रिका वाटतो उन्हातानात. मग 1 दिवस ट्रॅक्टरला ट्राली जोडतं, बाजार करतं, रवा साखरेचं पोतं, डालड्याचा डबा, लोणकडे तूप, पिढ्या बाबाई सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी, मंडप, डेकोरेशन. महिना गेला नाही एकट्याचा. आणि मग पूजेला बसतात दोघेही. ब्राह्मण बुवा पुढे म्हणतात, म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्टेर्थम पुष्टेर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षमस्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु. एवढ्यात लक्ष जातं ब्राह्मणाचं. मावशी काय तसं काय बसल्या? हाताला हात लावा. नुसता हाताला हात लावला लिमशे, अर्ध पुण्य गेलं. 1 महिना आबदलं हे रॉकेलच्या फटफटीवर, हात लावल्याबरोबर गेलं मामा अर्ध. पण हे कुठेही डोकं चालवू नका. आम्ही कथेत सांगितलं, एकानं रेल्वेमध्ये नवरा बायकोत एकच तिकीट काढलं. ए पुढे चालतो का? हात लाव ना. 3 स्टेशन प्रवास झाला आणि 4थ्या स्टेशनला टिशी.
तिकीट दाखवलं, बरोबर आहे. अजून एक, पत्नी आहे माझी, मग काय करू, 14 डब्याची रेल्वे, बऱ्याच लोकांच्या बायका सोबत आहे, नवल सांगतो तिकीट काढ. यांचं आधीच ठरलं होतं. यानं तिच्याकडे बघितल्याबरोबर तिनं याच्या तिकिटाच्या हाताला हात लावला. टीसीचं डोकं झालं ना. सुनील टीसीला, अरे पागल म्हणाव, तिकीट बरोबर आहे आणि हाताला हात काय, हाताला हात काय भानगड, कुठं काय भानगड आहे. आमच्या गावच्या ब्राह्मणापेक्षा जास्त शहराला का तू काळा कोटवाल्या तिथं चालतं. अरे ते सत्यनारायण चालतं राजा, इथं रेल्वेच्या कायद्यात नाही बसत. राष्ट्र करी पाप राजाने भोगावे, राजाचे सर्व पुरोहिता शिष्य केले पाप भोगावे, गुरुने स्त्रीचे केले घेणे पुरुषाशी. मग होतं काय, पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमा बघायला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य थिएटरमध्ये जातं आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये मग दोघंही येत जा. इथला नेम आहे ना, संग सती जगजननी भवानी. सोबत सती आणि शंकरजी दोघंही येतात कैलास पर्वतावरून अगस्ती मुनीकडे. कथा श्रवण केली. आल्या आल्या मात्र अगस्तीजीनं नमस्कार केला तेव्हा महादेवजीला वाटलं बापरे, काय वक्त्यात नम्रता आहे. ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो तो नमस्कार करतो. पण सतीला वाटलं ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे ते केवढं घाबरलं, लागलं नमस्कार करायला. काय कथा सांगणार आहे. नमस्काराचे अर्थ दोघांनी दोन लावले. कृती एक असली ना, अर्थ स्वातंत्र्य असतं. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये दुपारची वेळ होती. मामा, एक भाजीपालाचा व्यापारी, एक ब्राह्मण बुवा आणि एक पहलवान. दुपारची वेळ, दोघं कलंडले. ब्राह्मण बसून होते. पाखरं काहीतरी कुजबुज करत होती दुपारी झाडावर. ब्राह्मण म्हणले, अरे नुसत्या झोपा काढता का का माणसासारखे माणसं पाखरं भजन करतात. काय म्हणतात ते काय मला ऐकू येतं. अरे म्हणतात काय, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणाला. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणला, तसं नाही म्हणत ब्राह्मण काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक याचा हात गाडा दिवसभर डोक्यात याचे हेच. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला. तसं नाही म्हणत ते. मग दंड बैठका कसरत काय म्हणतं हे कोणालाच माहिती नाही. आपलं आपलं स्वातंत्र्य. तसं नमस्कार केला, अर्थ लावला महादेवानी. वक्त्यात केवढी नम्रता. अर्थ लावला सतीनं. बाबा केवढा घाबरला, काय कथा सांगणार आहे म्हणून लक्षपूर्वक कथा श्रवण केली भगवान शिवजींनी. सतीचं लक्ष लागलं नाही. कथा श्रवणानंतर दोघंही, शिव आणि सती, नाशिक जिल्हा दंडकारण्याचा भाग, मनमाड नाशिक जिल्ह्यात येथे अनकाई किल्ला. तेथून कथा श्रवण करून शिवसती जात होते. सीता चोरीला गेली होती आणि राम लक्ष्मण तिकडनं येत होते. महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. म्हणजे काय योगायोग आहे. ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव दर्शन द्यायला पुढे आहे. पण जाऊन पाया पडावं तर माझ्यासोबत माझी पत्नी सती आहे, विद्वान बापाची मुलगी आहे. इथंही डोकं चालवल. ती म्हणून झालं आमचाही बुवा बिघडला. ते कोण्या गावचं झाडं कवटाव बायकोसाठी रडतं ना, आमचा बुवा त्याला देव बाप्पा समजून पाया पडतो असं हिला वाटल. म्हणून महादेवजीला नमस्कार करता आला नाही. मामा, इथं मोठे मोठे घाबरतात. आदमी कितना ही खतरनाक रहा चाचा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता. बाहेर बघा, बाजूला हा, बाजूला हा, बाजूला. साहेब आले, साहेब. साहेब घरी आले की म्याव. हे महादेवाचं सांगतो, तुमचं चांगलं असेल. अष्टसात्विक भाव मात्र थांबल्या गेल्या. खूप दूर आल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या, अंग रोमांचित, कंठ दाटून आत त्या दिशेनं पाहलन. महादेवाच्या मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. सतीला राहवलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. महादेव, बड़ा देव, सब देवन के बाबा 3 बार सच्चिदानंद घन परमात्मा जय हो कहते हो. वो कौन है? जासु कथा भजन सिपाही, जासु कथा भजन सिपाही, भगत जासु तुम्ही सुनाई, भगत जासु
मुनि सुनाए। जासु कथा भजय ऋषि पाई, जासु कथा भजय ऋषि पाई, भगति जासु मैं मुनि सुनाई, भगति जासु मैं मुनि सुनाई। सुई मम इष्ट देव रघुवीरा, मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा, सोई मम इष्ट देव रघुवीरा। सेवक जाई सदा मुनि पुरुष मंडळी पुढे सरका, मागची जागा संपली सगळी. पुरुष मंडळी पुढे सरका. पहिला उद्या जागा कमी. कथा तुम भजरी शिवाय, जासु कथा तुम भजरी शिवाय, भगत जासु मुनि सुनाई, भगत जासु मुनि सुनाई। जासु कथा भजय ऋषि पाई, जासु कथा भजय ऋषि पाई, भगति जासु मैं मुनि सुनाई, भगति जासु मैं मुनि सुनाई। जासू कथा कुंभदर्शी गाय भगत जासूबाई मुनी सुनाई सोयम इष्टदेव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्ती मुनीकडे श्रवण केली ना सती, हां ते माझं इष्टदैवत राम. राम हाँ मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्ती जी तो बताते थे प्रवचन में कि राम ब्रह्म है. हाँ अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा, अरे वियोगी ब्रह्म कैसे. जर ते ब्रह्म आहे त्याला कळू नये आपली पत्नी कोणी चोरून नेली, मस्त झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जव तुम्हारे मन अति संदेहू तौकीन जाई परीक्षा लेऊ. जर तुला त्याच्या बाबतीत संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही मी वडाच्या झाडाखाली बसतो तबलक बैठेऊ बट छाई. महादेवजी वटवृक्षाखाली बसले. सती परीक्षा घ्यायला निघाली. सतीने विचार केला परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. लक्षात आलं आता सीतेसाठी रडतोय ना हा बाबा, आपण सीताच होऊन जावं. खरंच परमेश्वर असेल तर वळखल आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन माझा हात धरून रडल, जानकी का गई थी, कितने दिन से मैं रो रहा था. म्हणून सती सीता झाली. सीतेच्या रूपात गेली. रामचंद्रानं ओळखलं माझी जगन्माता सती आहे. पण म्हणावं काय, कारण माते म्हणावं सीतेच्या रूपात, सीते म्हणावं जगन्माता, अशी अडचण आहे ना. ते छत्रपती शिवाजी राजाच्या पवाड्यामध्ये असंच आहे का नाही, तुम्हाला पाठ आहे ते. गोंधळी म्हणावं गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं वेश गोंधळांचा आहे. राम राम कुठनं आला, तुळजापूर आऊट, बस कामापुरता इथलं. तसं मामा माते म्हणावं सीतेच्या रूपात आली आणि सीते म्हणावं जगन्माता सती आहे. शंकराचे रामचंद्रासोबत, रामचंद्राचे शंकरासोबत तीन संबंध आहे, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. सरळ सरळ सांगतो, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे आणि एकमेकाचे भक्त आहे. आता आमची वारकरी महाराज मंडळी बसलेली आहे, वारकरी मंडळी बसलेली आहे. जेव्हा रामचंद्रजी भजन करतात ओम नमः शिवाय है ना, रामचंद्रजी भजन करतात ते ओम नमः शिवायचं. पण शंकरजी श्रीराम जय राम, हात वर करा सगळे. श्रीराम जय राम, सर्वांनी जय राम, श्रीराम जय राम.
ये बात राम जय राम सोने श्री राम जय राम श्रीराम वाह वाह सर्वांनी श्री राम जय राम श्री राम जय राम ये बात हरि राम जय राम श्रीराम वाह वाह भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव भजन करी महादेव जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन करी महादेव भजन करी महादेव राम तुझी सदा शिव राम तुझी सदा शिव भजन कर